मंडळी, आपल्या रोजच्या खर्चाचं गणित म्हणजे सगळ्यात मोठं डोकंदुखीचं काम. पैशांचा ताळमेळ घालत बसतो आणि एकीकडे दूध भाज्यांचे दर वाढतात तर दुसरीकडे बिलं चढतात. पण याच वेळी सरकारनं जीएसटीच्या दरांमध्ये असा बदल केला आहे की साध्या माणसाला खरंच हायसं वाटणार आहे. आणि हे सगळे दर 22 सप्टेंबर पासून लागू होणार आहेत. आतापर्यंत जीएसटी मध्ये 12%, 18% आणि 28% असे अनेक प्रकारचे स्लॅब होते. पण आता सरकारने एक मोठं पाऊल उचलत 12% आणि 28% हे दोन्ही स्लॅब रद्द केलेले आहेत. त्यामुळे आता फक्त दोनच मुख्य स्लॅब राहणार आहेत, ते म्हणजे 5% आणि 18%. आणि तसेच श्रीमंत लोक वापरतात त्या लक्झरी वस्तूंसाठी वेगळाच 40%चा एक जड स्लॅब ठेवण्यात आला आहे. आता बघा, घरातल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजेच टीव्ही, फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन, मिक्सर, मायक्रोवेव्ह, पंखा, कूलर, ट्रिमर किंवा हेअर ड्रायर यावरती आधी 28% कर लागायचा आणि आता थेट 18% करावरती आला आहे. म्हणजे घरातला कुणी टीव्ही घ्यायचं ठरवलं तर 10%ची थेट बचत होणार. मोठ्या वस्तू घेतल्या तर 500 ते 2000 रुपयांचा फायदा थेट खिशात होणार. फक्त एवढंच नाही बरं का, तर रोजच्या वापरातल्या वस्तू जसे की साबण, टूथपेस्ट, डिटर्जंट, शॅम्पू, तेल अशा सगळ्या जवळपास 99% वस्तूंना 12% जीएसटी होता आणि आता तो थेट 5% केला आहे. म्हणजे काय, तर छोट्या मोठ्या वस्तूंवरती देखील 7%ची बचत होणार आहे. आणि रोज वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरचा हा फरक कुटुंबाच्या बजेटसाठी खूप महत्वाचा आहे. आता थोडं महाग होणाऱ्या वस्तूंकडे बघूया. सरकारनं ज्या लक्झरी वस्तू आहेत जसं की महागड्या गाड्या, परदेशी परफ्यूम, ब्रँडेड घड्याळ, हायफाय मोबाईल, त्याचबरोबर हिरे मोती वगैरे या सगळ्या वस्तूंवरती 40%च्या जीएसटी मध्ये टाकलेला आहे. म्हणजे श्रीमंत वर्ग वापरतो त्या वस्तूंवरती आता अधिक भार पडणार आहे. आता प्रश्न हा पडतो की नेमकं काय आधी घ्यायचं आणि काय थांबवून घ्यायचं. तर जे स्वस्त होणार आहे ते थांबवून घ्या. म्हणजेच काय, तर टीव्ही, एसी, फ्रीज, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह किंवा साबण, टूथपेस्ट सारख्या वस्तू 22 सप्टेंबर पासून या स्वस्त मिळणार आहेत. आणि आता जर कुणी लक्झरी कार जसे की हायफाय मोबाईल किंवा लक्झरी गाडी घ्यायची ठरवली असेल 22 सप्टेंबरच्या आधीच घेतल्या तर बरं. कारण एकदा का 40%चा दर लागला की नंतर त्या वस्तूंचा भाव आणखी फुगणार. थोडक्यात काय, तर सरकारनं यावेळेला सामान्य घर लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या दिवाळीमध्ये टीव्ही किंवा फ्रीज घ्यायचा असेल तर आधीपेक्षा कमी पैशांमध्ये घ्यायला मिळणार आहे आणि रोजच्या वापरातल्या जाणाऱ्या वस्तूंचा देखील खर्च कमी होणार आहे. खरं तर आपल्यासाठी हा बदल खरंच दिलासा देणार आहे. कुटुंबाच्या बजेटला मोठी मदत मिळणार आहे. त्याचबरोबर श्रीमंत वर्गाला मिळणाऱ्या लक्झरी वस्तूंवरती सरकारनं जाणीवपूर्वक असा जास्त कर लावलेला आहे. म्हणून तुमचं प्लॅनिंग नीट ठरवा. स्वस्त होणाऱ्या वस्तूंसाठी थांबा आणि महाग होणाऱ्या वस्तू घ्यायच्या असतील तर लगेच घ्या. तर आता सांगा, या बदलांमुळे तुम्ही कोणत्या वस्तू घेण्याचा विचार करताय? टीव्ही, फ्रीज, साबण, टूथपेस्ट की लक्झरी कार? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. माहिती देणारा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्पेस चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.